हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे कापडी बॅग. आणि त्यासाठी हे जे कटिंग करून घेतलेलं आहे, हे जे टॉप आहेत आणि टॉपचं कटिंग करून घेतलेलं आहे. 2 टॉप या ठिकाणी घेतलेले आहेत आणि याचं जे माप आहे ते 12 बाय जेवढं भरेल तेवढं घेतलं आहे रुंदीला. याचे 2 घेतलेले आहेत आणि याचे 2 घेतलेले आहेत. ते कॉटनचे टॉप होते आणि या पट्ट्या या 2 घेतलेल्या आहेत, या साईडच्या आणि या साईडच्या 2. याचं जे माप आहे ते 13 बाय 4 इंच हे माप घेतलेलं आहे या 2 पट्ट्याचं. आणि बेल्टसाठी 30 इंचाचा हा बेल्टचा पट्टा आहे. 4 पट्ट्या या ठिकाणी बेल्टला काढलेल्या आहेत. 30 बाय 3.5 इंचचा हा पट्टा आहे. याच्या 2 आणि या 2. स्टार्ट करूयात. त्या अगोदर हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हेल्प करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. स्टार्ट करूयात कामाला. स्टार्टिंगला आपल्याला हे जे आहे हे वेगवेगळे फ्रेंड, या पॉइंटला हा एक पार्ट घेतलेला आहे आणि हा पट्टा घेतलेला आहे 13 इंचाचा, 13 बाय 4 इंचाचा. आणि हा जो पट्टा आहे या पट्ट्यावर हे जे आहे हे चुन्या देत जोडायचं आहे. पहा, या पॉइंटला प्लेटा देत द्यायचा आहे. तर आपण हे जे काम केलेलं आहे असंच काम राहिलेले जे 3 पार्ट आहेत त्याच्यावर करून घ्यायचं आहे. याच पट्टीला आपण 4 पट्ट्या घेतलेल्या आहेत. याच्या 2 आणि येल्लोच्या 2. हेच काम त्याच्यावर रिपीट करायचं आहे. करून घेऊयात. पहा, आपण दुसरा जो पार्ट आहे तो घेतलेला आहे. ही जी पट्टी आहे या पट्टीला जसं आपण आत्ता काम केलं तसंच यालाही करायचं आहे. करून घेऊयात.
पहा, एका साईडचे आपले हे पार्ट रेडी आहेत, दुसरेही पार्ट असे रेडी करायचे आहेत. पहा फ्रेंड, या पॉइंटला पुढचा पार्ट घेतलेला आहे. सुलटला सुलट ठेवलेला आहे. थोड्या थोड्या अंतरावर चुन्या दिलेल्या आहेत. पहा, लास्ट पार्ट आहे आपला, हा शेवटचा पार्ट आहे. पुढे आपल्याला बेल्टचं काम घ्यायचं आहे. पहा फ्रेंड, आपण बेल्टचं काम घेतलेलं आहे. या ज्या पट्ट्या आहेत त्या एकावर एक ठेवून फक्त सुलटला सुलट ठेवलेला आहे. सरळ टिप मारून घेऊयात. पहा, या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे. आपली एक साइड झालेली आहे, दुसरी जी साइड आहे तीही अशीच करायची आहे. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपल्या दोन्ही साईडच्या टिपा झालेल्या आहेत आणि हे जे आहे हे पलटवायचं आहे. पलटवून घ्यायचं आहे हे आणि साईडने दाब टिप मारायचं आहे. पलटवून घेऊयात. पहा, या पॉइंटला पलटवण्याचं काम जे आहे ते टाट आहे. बेल्टचा जो पट्टा आहे तो पलटवून घेतलेला आहे आणि ही जी साईड आहे या पॉइंटला डाब टिपचं काम आपल्याला करायचं आहे.
दुसरी जी साईड आहे तीही अशीच करायची आहे. दुसरा जो बेल्ट आहे तोही असा तयार करायचा आहे. तयार करून घेऊयात. पहा, पुढे काम करताना बेल्टचं काम आपलं कंप्लीट आहे, पूर्ण आहे. आणि ही जी येल्लो साईड आहे आणि हा जो येल्लो साईड आहे ती सुलट ठेवलेली आहे. आणि हा जो पार्ट आहे रेड तो सुलट ठेवायचा आहे. पहा फ्रेंड, या पॉइंटला पूर्ण सुलट ठेवून या पॉइंटला टिचिंग करायचं आहे आपल्याला. दोन्ही साईडचे दोन्ही पार्ट टिचिंग करून घ्यायचे आहे या पॉइंटला. पहा, या पॉइंटला पहा फ्रेंड, या पॉइंटला पुढे काम करताना हे जे आहे रेड शेडवर आणि येल्लोवर असे टाकलेले आहे, सुलट. पुढे या पॉइंट पास पूर्ण गोल राऊंड मध्ये आपल्याला टिप टाकायची आहे आणि एका साईडला ओपन ठेवायचा आहे पलटवण्यासाठी. पहा, या पॉइंट पासून स्टार्ट करायचा आहे. आणि याच पॉइंटला एंड करायचा आहे. या ठिकाणी थोडीशी जागा ठेवायची आहे पलटवण्यासाठी. पूर्ण गोल राऊंड मध्ये हे काम करत जायचं आहे आपल्याला.
पहा फ्रेंड, या पॉइंटला पूर्ण गोल्ड राऊंड मध्ये टिप टाकून घेतलेली आहे. या पॉइंट पासून स्टार्ट केलेलं, या ठिकाणी थोडं ओपन ठेवलेलं आहे. पूर्ण गोल्ड राऊंड मध्ये टिप टाकून घेतलेली आहे. दोनदा टिप मारलेली आहे आणि हे ओपन हे जे आहे सुलटला सुलट ठेवून आपण जे टिप मारून घेतली गोल्ड राऊंडला, ते थोडी जागा ज्या ठिकाणी ठेवली आहे त्या पॉइंट पासून पलटवायचं आहे पूर्ण हे काम. ही जी बॅग आहे ती 2 in 1 आहे. दोन्ही साईडने वापरता येते. आणि हे जे ओपन ठेवलेलं आहे, या पॉइंटला टिप मारायची आहे. पापरेने या पॉइंटला हे व्यवस्थित फोल्ड करूनच आपल्याला पुढचं काम करायचं आहे. या पॉइंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट आहे. या पॉइंटला ही जी बॅग आहे ती दोन्ही साईडने यूज करता येते. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे. असं झालेलं आहे. ही जी बॅग आहे ही 2 in 1 आहे. आतल्या साईडनेही वापरता येते. खांद्यामध्ये अडकवण्यासाठी बेल्टची हाईट जी आहे ती 3 इंच बेल्ट आपण घेतलेला आहे. भेटूयात अशाच नवीन प्रोजेक्टसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.